इकडे मी पहिल्यांदा आलो होतो. दादांचं चषका निमित्त मला संधी दिली त्याबद्दल विजय मामा चषक 2024 विजय दादा घरत यांचे मी सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. तर चला सामन्याकडे वळूया. आजच्या दिवसातलो दुसरा सामना तुमका खेळूक भेटता तोच म्हणजे आई जीवदानी घासपाडा विरुद्ध NCC नारंगी असे दोन तुल्यबळ असे संघ तुमका भेटतील. दोन पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक तुमचे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. लक्षात घ्या, पहिलं पॉवर प्लेचं षटक असेल. आज तुम्हाला तब्बल 12 संघ खेळताना दिसतील. ग्रामीण विभाग आज तुमका खेळताना दिसतील. तर नाणेफेक जिंकून प्रथम नारंगी संघान क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला दिसतात ताच म्हणजे घासपाडा या संघाला. बघूया, सकाळचा सत्र जरा ऊन सुद्धा कमी लागतात त्यामुळे बॅटच्या पट्ट्यात चेंडू कमी येतात का. 3 दिवसापूर्वी मी सामनो होय शेवटला बघितलं होतं. 80 धावा सुद्धा चेस झाले होते संध्याकाळच्या सत्रात. म्हणजे ही खेळपट्टी तुम्हाला सांगायची असेल तर बॅटिंगसाठी खूप उत्कृष्ट अशी खेळपट्टी तुमका दिसता. स्ट्राईक वरती दिसत तुमका फलंदाज कल्पेश. तर प्रथम फलंदाजीसाठी स्ट्राईक वर तुम्हाला दिसतोय कल्पेश. त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला दीपक आणि गोलंदाजी मार्क वर मात्र धीरज. बघूया धीरज कोणत्या प्रमाणे गोलंदाजी करत. राईटम ओव्हर द विकेट मारा करीत पंचांच्या उजव्या बाजूने. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुमका 2 क्षेत्ररक्षक दिसतात. समोरच्या दिशेने म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेने आणि एक डीप मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक दिसतात. कारण दोन्ही तुल्यबळ गावचे संघ त्यांना माहिती आहे कशा प्रकारे फलंदाजी करणारे. आणि पहिलं चेंडू फुलटॉस आणि समोरच्या दिशेने डिस्पॅच करताना दिसतात. तोच म्हणजे पंचांकडे नो साठी थर्ड अंपायर घेतलो जाता. खराब गोलंदाजी माका वाटतं सकाळचा 17 त्यामुळे थोडं प्रेशर हा बॉलवर. फुलटॉस चेंडू आणि चेंडू जाता पहिलं सीमा पार. 4 धावेने संघाचा खाता खोलता आणि त्याचबरोबर आपला सुद्धा श्री गणेशा करताना दिसता म्हणजे कल्पेश. डीजे सर. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. चंदन सारगावात भरलाय विजय करत मामा चषक. चंदन सारगावात भरलाय विजय करत मामा चषक. विजय मामा चषक. विजय करत मामा चषक. विजय मामा चषक. विजय करत मामा चषक. धन्यवाद सर. नो साठी हॅलो नो चेंडू हा पंचा. हॅलो नो चेंडू असलेलो लक्षात घ्या. पंचांनी नोचा इशारा दिलेला त्यामुळे पुढचा चेंडू उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट म्हणजे आणखी एक सुवर्ण संधी आतीच म्हणजे फलंदाज कल्पेश साठी. कल्पेश एखाद्रो आणखी एक मोठो फटको मारून आपल्या खिशात आयते रन घेण्याची सुवर्ण संधी. असा तुका फुकटचे रन जे का म्हटले जाते तसे रन तुका काढू शकता. आणखी एक लोअर फुलटॉस चेंडू रनआउटची संधी. बघा सुंदर कमबॅक करणारी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती जरी चेंडू खराब टाकल्या नसत तरी पुढच्या चेंडूवरती टेनिस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र जे का म्हटला जाता म्हणजे यॉर्कर चेंडू बाहेर काढताना दिसता आपल्या बात्यासून. तो म्हणजे धीरज नावाचा गोलंदाज. सुंदर गोलंदाजी. त्या दिवशी 40+ चे खेळाडू तुम्ही बघितला असता. आज ग्रामीण गट तुमका बघूक भेटता. 40+ चे खेळाडू सुद्धा कमी नाही होते. त्याचबरोबर यंगस्टर त्याचबरोबर तुमका सगळीकडे खेळताना दिसतात. आज पुन्हा एकदा धीरज टू कल्पेश. आता मात्र आकूट टप्प्याचा चेंडू चुकी आणि चुकीला माफी नाही. 1 बॉल दन करीत टांगा पलटी घोडे परार. चेंडू गेलो सीमा पार. पहिलो दुसरो येणारो खणखणीत असो चौकार. कैलास काकांची आम्हाला साथ अग्रिसेनेशी अतूट नात. विजय मामाची न्यारीच बात समाज कार्य करतो हा दिन रात. कैलास
काका आधार आमचा माणूस लाखात आहे कैलास काका आधार आमचा माणूस लाखात आहे चंदन गावात भरलाय विजय करत मामा. धन्यवाद डीजे सर, धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र पॉवर प्ले मध्ये मुगड्यान रेच काढूचो सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. आता मात्र मालवणीत एक म्हण असा, धीरज देता भाकरी तर कशा करू धीरजची चाकरी. आता मात्र वारंवार खराब गोलंदाजी धीरज कडसून. फुलटॉस चेंडू, शॉर्ट चेंडू, दुसरो चेंडू मात्र सुंदर हाताळला होतो. मात्र पहिलो, तिसरो आणि चौथो चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना दिसता. खराब खराब गोलंदाजीचा प्रदर्शन करताना दिसता तो म्हणजे धीरज नावाचा गोलंदाज. पुढतो एकदा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करणारी यॉर्कर पद्धतीचं पुन्हा एकदा चेंडू. अशी गोलंदाजी धीरज करूची लागत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर. आता मात्र मोठो फटको समोरच्या दिशेने बघ्या. आणखी एक टांगा पलटी, घोडे परार. चेंडू गेलो सीमा पार. खणखणीत असो लांब लचक आणखी येणारो षटकार. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. बक्षीस लाखाचा. धन्यवाद धन्यवाद डीजे सर, धन्यवाद. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. खणखणीत असो लांब लचक पाचव्या चेंडूवरती दणदण करीत जाणारे षटकार. माका वाटता कल्पेशेनी वॉशिंग पावडर निरमा घेऊन खिशात इले होते आणि इल्या बरोबर ती वॉशिंग पावडर निरमा काढल्याने आणि धीरज का वॉशिंग मशीन मध्ये टाकून धू धू धूक घेतलेला दिसता. हा चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. शेवटचा चेंडू, भैराई घालणारो चेंडू, लिलाव करणारो चेंडू. जवळपास धाव संख्या उडीये मारतात ती म्हणजे 19 वर. खराब गोलंदाजी, पहिला वहिला पॉवर प्लेचा षटक आणि त्याच्या मात्र षटकामध्ये धूक घेतल्याना त्याच म्हणजे कल्पेश या फलंदाजान. पुन्हा एक फुलटॉस चेंडू. आता मात्र बॉलरच्या हातात चोकोबार. चेंडू गेलो सीमा पार. खणखणीत असो षटकार. धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. तब्बल पाव शतक फलकावरती लागताना दिसत. हा खराब खराब गोलंदाजी करूची म्हणूची लागत. आणखी एक मालवणीत म्हण असा सर, ह्याच्यासाठी गोवाचा नाव मुरली आणि धीरज म्हणता माझी बाई खा जाता जिरली. आणि खरोखरच सुंदर फलंदाजी कल्पेशेची, पण त्याचबरोबर खराब गोलंदाजी. वारंवार फुलटॉस चेंडू टाकताना दिसलो तो म्हणजेच धीरज नावाचा गोलंदाज. बघूया आता मात्र पुढचा गोलंदाज कोण येता तो. चला लवकरात लवकर सुरुवात करा, कारण 12 संघ आज खेळणार आहेत आणि कंपल्सरी दादांचं वाक्य आहे की 4 षटकं तुम्हाला खेळावीच लागतील. त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये काळोख होता नाही, यासाठी लवकरात लवकर तुम्ही सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती आहे.
लक्षात घ्या 7 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला पूर्ण करायची आहेत, नाहीतर एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. खरोखर आयोजन तुम्ही बघाल तर अशी पॅनल्टी ठेवली पाहिजे प्रत्येक संघासाठी, तेव्हाच सामन्याचं महत्व कळेल प्रत्येक खेळाडूला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निषाद. आता प्रथम स्ट्राईकवर येतात तोच म्हणजे दीपक नावाचा फलंदाज. आता मात्र पंचांकडे व्हाईटची अपील मागता, पण पंच अनुभवी असं त्यांना माहिती आहे चेंडू पडलो, कारण शप्पल केल्या नव्हतो बॅट्समनने दीपकने. बघा दीपक विजवता काय. आता मात्र समोरच्या दिशेन आणखी एक वन माव सीमा रेषा पार, खणखणीत असो लांब लचक चौकार. डीजे सर. आता मात्र कमबॅक करताना दिसता दीपक. पुढचो चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस समोरच्या दिशेने डिस्पॅच करता. कार्पेट शॉट, सरपटी शॉट म्हटलो जाता, तो शॉट जाताना दिसता समोरच्या दिशेने. एका धावेवरती समाधान मानताना दिसता दीपक, कारण त्याला माहिती आहे समोर मात्र कल्पेश उभा आणि कल्पेशच्या बॅट मधून तब्बल चौकार षटकारांची आतिषबाजी. 2 षटकार 2 चौकार. आणि आता मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन, स्क्वेअर लेगच्या दिशेने जाताना रनआउटची संधी. दीपक बघूया आणि एकाद्रो पिसावलेलो कुत्रो गावाक जसो पाठी लागता तसो जो धावत सुटलो दीपक, तो डायरेक्ट क्रीज मध्ये येऊन पोचलो. सुंदर सुंदर गोलंदाजी मनाची लागत, ती म्हणजे कमबॅक करणारी गोलंदाजी. पुढचो चेंडू आता मात्र मोठो फटको समोरच्या दिशेने, हाताचा गुलाम करून खराब क्षेत्ररक्षण. याच्यासाठी मालवणी एक म्हण हा भावा, मासो गेलो तो गेलो, जाताना साव आणि गरी सुद्धा घेऊन गेलो. म्हणजे गडी गारद होणार होतो तो होणार होतो, प्लस 2 धावा सुद्धा दिलस, माफ करा 1 धाव सुद्धा देऊन गेलस. आणि जीवनदान कोणाक दिलस, ताच म्हणजे फलंदाज कल्पेश आहे का. दादांचा आगमन होता हा, ज्यांच्याने ही टुर्नामेंट सलग 8 वर्ष आयोजित केल्याने, तेच म्हणजे विजय मामा घरत साहेबांचा हे आगमन होता. मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत सर्वांकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र मोठो फटको मिड विकेटच्या दिशेने, वन माव सीमा रेषा पार, दणदण करीत जाणारो खणखणीत चौकार. घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा आवाज, घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा, चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा. धाव संख्या 38 वरती पोहोचता. चला सामन्याकडे वळूया. जय गोलंदाजी मार्कवर, माका वाटतं फिरकी पट्टू असा जय. डावकुरे आताचा गोलंदाज. आता मात्र मोठो पटको बघूया, झेल होता काय, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र कोणतीही चूक करणार नाही आणि वसा वसा खाना आणि लवकर मसनात जाना. आणि फलंदाज बाद होता तो म्हणजे कल्पेश. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. आता मात्र जतीनच्या श्वासात श्वास इलो असा तसा म्हटला जाता.
कारण कल्पेशची साधो सोपो झेल जमिनीक दान केल्या नव्हतो जतीनेनी, पण नंतर मात्र कमबॅक करताना दिसता हा तो म्हणजे गोलंदाज. आता मात्र फिरकीपट्टू कशाक म्हटला जाता ह्या दाखवून देताना जय लेफ्ट राऊंड द विकेट मारा करता. आता मात्र इल्या आपले जलवे दाखवताना दिसता. रिव्हर्स स्वीपचा फटको, आणखी एक चेंडू गडग्या पार आकांड्या पार, चेंडू गेलो सीमा पार, खणखणीत असो षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. धन्यवाद. दुर्गेश इलो आणि इल्या बरोबर सांगता कल्पेश का आउट केलंस म्हणून काय झाला. आता मात्र मी इला असय पुन्हा एकदा तीच रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करी होतो. आमच्या मालवणीत एक म्हण हा, म्हाळ असा काय फुकटचा खाव, प्रत्येक वेळी रिव्हर्स स्वीप फटको तुका मारूक देव काय, अशी गोलंदाजी करताना जय बरोबर ओळखल्यान आणि निर्धाव चेंडू टाकल्यान. आता मात्र पुन्हा एकदा फिरकी घेता गिरकी, बॅट्समन रावता जाग्यावर उभो, कुठे मारून सुंदर कमबॅक करणारी गोलंदाजी जय याची. बघा डावकुऱ्या हाताचो उंच पुरवसो गोलंदाज असा, पण 4 ते 5 पावलांमध्ये जाग्यावर उभो ठेवतो प्रयत्न करता. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप काय करतं भावा, रनआउटची संधी आणि त्या संधीचा मात्र किपर कडसून सोना होत नाही. किपर म्हणता हा रिव्हर्स स्वीप मार आणि त्याच्यावर पुन्हा वाईड माग. म्हणजे आधीच दुष्काळा आणखी त्याच्यात 13वा महिनो. जरी कल्पेशान सुंदर फलंदाजी केल्या नसतात तरी त्याच्या पावलावर पहिल्या चेंडूवरती पाऊल ठेवल्या नव्हता, पण पुढे मात्र काय पाऊल ठेवता येईल नाही. भरकटताना दिसता फलंदाज दुर्गेश. फुलटॉस चेंडू आता मात्र मिड विकेटच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दणदण करीत गॅप मधून इरल्याच्या पाठसून धुरला फुकीत, खणखणीत असो आणखी एक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. संघाची धाव संख्या होता जवळपास 48 वरती. धन्यवाद. आता मात्र चला पार्थ इलो हा नावाप्रमाणे पार्थ, अर्जुनाचा नाव हा पार्थ, तोच पार्थ इलो. आता स्ट्राईक वरती दीपक हा दीपक जवळपास 2 चौकारनीशी खेळता दीपक. बघा शेवटचा षटक, हानामारीचा षटक, लिलाव करणारा षटक आणि भैराई घालणारा षटक, गेम चेंजिंग षटक. 3 चेंडूंवरती मुगड्यान रेच काढल्याने जवळपास 2 चेंडूवरती फाव कुटुक घेतल्याने होते 2 षटकांवरती आणि तिसरा षटक मात्र सुंदर हाताळल्यान गोलंदाज जय हेनी. आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवता काय पार्थ. आता मात्र मोठो फटको आणि या बघा काय खराब क्षेत्ररक्षण, खराब लाखाचे खाक आणि क्षेत्ररक्षकाक पडला भला मोठा भॉक. असाच म्हणूचा लागा. देव देता आणि देवचार पाठ नेता. देवान दिल्या नव्हता पण ता आपला होटीयत घेता येईल नाही क्षेत्ररक्षकाक. हितेश मोठी चूक केलं मेल्या. दीपक सारख्या फलंदाजाक जीवनदान दिलं. पुन्हा एकदा आता मात्र समोरच्या दिशे स्टेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स. एका धावेवरती समाधान मानताना दिसता दीपक. आज दीपकच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीत. मगाशीच मी म्हटलं होतं सकाळचा 17 पट्ट्यात चेंडू येणार नाही. पहिल्या चेंडूवरती जरी रिव्हर्स स्वीप केल्या नसतात, पुढचे चेंडू डॉट खाल्यान दुर्गेशने. बघूया आता मात्र काय करता. आता मात्र कव्हरच्या दिशेने मोठो फटको, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पण धावून पोचणार नाही. एका माहिती आहे म्हणून कॅच वर गेलो नाही आणि फक्त 2 धावा भेटताना दिसतात. ते म्हणजे दुर्गेशच्या खात्यावर आणि संघाच्या खात्यावर. संघाची धाव संख्या डायरेक्ट 53 वरती उडी मारताना
शेवटचं 2 षटकांचं 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र मोठो फटको हितेश खय जाऊन रावलं. पुन्हा एकदा झेलची पडशी 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 हळू. पुन्हा एकदा 2 धावा. माका वाटता काल सोमवार होतो वाटता. अजूनही 2 चेंडूंचा सामना बाकी आहे. माफ करा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पार्थ नावाप्रमाणे गोलंदाजी करता. आता मात्र पार्थ फुलटॉस चेंडू आणता आमंत्रण स्वीकारताना दिसता तो म्हणजे दुर्गेश आणि ते का डिस्पॅच करताना दिसता डायरेक्ट सीमारेषा पार. पार्थच्या पाठीवर येणारो खणखणीत असो षटकार. सारा भरलाय रे सामना जिओ रंगलाय रे. पुन्हा एकदा पुढचो चेंडू. आता मात्र बॅटची कडा घेऊन मिड विकेटच्या दिशेने 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी धावताना दिसतात. खराब क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी होती आणि तिसऱ्या धावेसाठी धावता काय चालला बघा. वारंवार खराब 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 क्षेत्ररक्षण म्हणूचा लागा क्षेत्ररक्षकांकडून. संघाची धावसंख्या पोहोचता 64 वरती आणि जिंकण्यासाठी 65 धावांची गरज आहे. भला मोठा असा लक्ष ठेवलेला. याचबरोबर मी तुमचं थोड्या वेळासाठी थांबतोय. यानंतर समालोचन करतील आमचे संदीप सर. संदीप सर तुम्हाला विनंती आहे की यानंतरचं सत्र तुम्ही तुमच्या हाताळामध्ये पूर्ण करा. धन्यवाद. मैदान सारा भरलाय रे सामना जिओ रंगलाय रे सामना जिओ रंगलाय. हॅलो धन्यवाद धन्यवाद. चला यानंतर टॉस कडे जाऊया. यानंतर होणारा सामना असेल तोच म्हणजे बदाम 11 चंदनसार विरुद्ध जय दुर्गा रायपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय. चंदनसार बदाम 11 चंदनसार आणि जय दुर्गा रायपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे नाहीतर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल दोन्ही संघाला. दोन्ही संघाने आपले किट्स घेऊन गेलेत का? ट्रॅक अँड जर्सी घेऊन गेलेत. जयदुर्गा रायपाडा आणि बदाम 11 चंदनसार दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. आय लव्ह विजय मामा चषक टॉस बॉक्स मध्ये तुम्ही या ठिकाणी लगेचच उपस्थिती दर्शवा. रायपाडा टीमचे जतीन पाटील मला दिसतात तिथे. बदाम 11चे बंटी या लवकर. बंटी येत आहेत. चला जरा लवकर या सर. आईची उदाणी घासपाडा टीमच्या या ठिकाणी आपण धावसंख्या जर पाहिली तर ती झाली आहे 65 आणि 66 धावांचं लक्ष नारंगी संघाविरुद्ध ठेवलं गेलंय. टॉसकडे आम्ही वळणार आहोत. आजचे या ठिकाणी जुडले जातील मालवणी समालोचक आहेत आणि अर्थातच टॉससाठी अतिथी कक्षामधून आमचे पाहुणे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतील. ओटीयू अजितजी.
धन्यवाद धन्यवाद सर. चला दोन्ही कर्णधार त्याचबरोबर मान्यवर पाहुणे दादांच्या दोन्ही कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. दिनकर मामांच्या हस्ते इकडे टॉस उडवला जाईल. दोन्ही कर्णधार तुम्हाला दिसत आहेत. बंटी आणि अनिकेत आणि दादांच्या हस्ते तुम्हाला कॉल बघा V24 आणि त्याचबरोबर अनिकेत मागताय टॉस. दादांच्या हस्ते इकडे टॉस केला जातोय. बॅट्समन इन केल्याशिवाय आतमध्ये तुम्ही उतरू नका. पॅनल धन्यवाद धन्यवाद. अनिकेत टॉस जिंकताय तुम्ही. त्याचबरोबर बंटी आहेत. हॅलो जरा दोन शब्द सांगा आयोजनाबद्दल. दादांचं जवळपास 8वं वर्ष आहे इकडे आयोजनाचं आणि तुम्हाला खेळण्याची सुवर्ण संधी आहे आणि टॉस जिंकलाय तर तुम्ही काय घेणार ते सुद्धा सांगा सर. क्षेत्ररक्षण घेणार. का क्षेत्ररक्षण का स्वीकारलंय असं तुम्हाला वाटतं. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि समोरचा संघ तर तुमच्या ओळखीचा असेल. त्यांना तुम्हाला माहिती आहे की कोणत्या प्रकारे त्यांचे खेळाडू खेळतात. तर बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी. तर बंटी सरांकडे येऊया. बंटी सर तुम्हाला फलंदाजी दिली आहे त्यांनी. जवळपास कितपत धावा करण्याचा प्रयत्न असेल 4 षटकांमध्ये. 50 प्लस सकाळचं सत्र आहे. तुम्ही बघितलं आता 64 धावा केल्या आहेत. तर समोरचा संघ सुद्धा तुमच्या ओळखीचा असेल. त्यांच्यामध्ये कोणते कोणते बॉलर आहेत ते सुद्धा तुम्हाला माहिती असेल आणि तुमच्याकडे सुद्धा तसेच बॅट्समन आहे. तर जवळपास दादांच्या आयोजनाबद्दल काय बोलाल तुम्ही. आयोजन तर खूप चांगलं आहे. एकदम सुंदर आयोजन केलं यावर्षी. धन्यवाद धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी सुद्धा. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. धन्यवाद सर. लक लक धन्यवाद. टॉस त्या ठिकाणी झालाय आणि जयदुर्गा रायपाडे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जात आहे ते बदाम 11 चंदन सर या टीमला. वळी या मॅचकडे जिंकण्याकरता 66 धावांचं लक्ष आणि पहिलाच बॉल एक चांगला बॉल टाकलाय. त्याच्यानंतर जे आपण जर बघितलं तर 65 धावसंख्येचं टार्गेट असेल. 64 धावा झाल्या होत्या आणि 65 धावांचं टार्गेट आहे. इथे एक चांगला चेंडू गोलंदाज कल्पेशाच्या द्वारे रिलीज केला गेलाय. धीरज स्ट्राईक इनकडे क्रॉस बॅटने चेंडूला कळून काढलं. चेंडू ऑन सेटला येतोय. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. या एका धाव्याच्या मदतीनं धाव फळकावर धावा लागल्या जातात. त्या 5 धावा. 65 धावांचं लक्ष आहे. युट्यूबद्वारे जोडले गेलेले आमचे लाडके प्रेक्षक त्यांच्या माहिती करता आपण बघतायत NCC नारंगी बी वर्सेस आई जीवदानी कासपाडा असा हा मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आत वळणारा बॉल. या चेंडूला स्कोअर कट पद्धतीचा फटका कळत पाठवून दिला एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. मिळत धावा 4. विजय मामाच्या चषकातील दणदणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. पाहिलं आपण सँडी हा कावडू आहे. पुढचा बॉल. चेंडू हवेत आहे. ताकदीचा वापर केलाय. चेंडू लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. आर पार. दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 65 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना NCC नारंगी बी टीमची धावसंख्या बिनबाद 15. अतिथी कक्षामध्ये आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सुद्धा षटकारांशी करण्यात आलं. धनेजी पाटील हे अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. त्यांचं मी स्वागत करतोय. या स्पर्धेकरता त्यांच्याद्वारे रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य झालंय. आकाश मात्र यांना सुद्धा तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघितलंय. ज्यांनी आउटफील्डसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था केली आहे आणि त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इथे समोरून आता दाखल होताना दिसत आहेत.
आदरणीय नितेश घामडे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं स्वागत करतोय. प्रत्येकाचं आम्ही स्वागत करतोय, कारण ही स्पर्धा जर आपण बघितलं तर काढून करता एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. काढूनच्या कलागुणांना वाव देणारी ही क्रिकेटची मोठी स्पर्धा आपण बघताय चंदन सर नगरीत. ओ शॉर्ट बॉल पॉवरफुल युजी सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. अखूट टप्प्याचा चेंडू जर दिसला बॅटरला तर त्याच्यावर लगेचच तुटून पडतात हे बॅटर. 6 धाब्यांची धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर धाबा लागल्या जातात त्या 21 धाबा. दुसरं षटक टाकण्याकरता दुर्गेश नावाचा गोलंदाज आलाय. विकेट मिळवावा लागेल. ओ चांगला बॉल गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय आणि थोडासा खाली राहतोय. वळताना आपल्याला चेंडू दिसलाय. धाव मिळणार नाही या चेंडूवर. या एका धाब्याच्या या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 21 धाबा. 65 धावसंख्येचं लक्ष आहे आणि अजून जर आपण बघितलं तर 44 धावा हव्या आहेत. 16 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्याकरता एनसीसी नारंगी बी टीमला. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला फ्लॅशी स्क्वेअर कटचा फटका कळलाय. चेंडू जातोय 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावांकरता चौकार. कलात्मक स्ट्रोक 4 रन्स. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. स्कोर मूव्स ऑन 25. संघाची धावसंख्या झाली आहे ती 25 धाबा. महाराष्ट्राचे नामवंत समालोचक तुकारामजी मांगेला हे सुद्धा लाईव्ह जोडले गेलेत आणि या मॅचला पाहतायत. ओ बॅकलिपचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर ओव्हर द काउ कॉर्नर एरिया. यूज 6. धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. दोन्ही बॅटर आता आक्रमक रूप धारण करतायत. स्कोर मूव्स ऑन 31. ओ पुन्हा एकदा बॅकलिपचा वापर केलाय. कडे हा चेंडूला उडवला मिड विकेट पट्ट्या बाहेर. षटकार बिगी. डिमांड भारी आलाय रे. जिथं तिथं आज गवगवा होतोय मामाच्या आयोजनाचा. जिथं तिथं आज गवगवा होतोय मामाच्या आयोजनाचा. अरे ठेवलाय बक्षीस 1.5 बॉलची समाप्ती. धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 37 धाबा आणि 27 व्यक्तिगत धावसंख्येवर खेळतोय बॅटर धीरज पाटील. अजून आता जिंकण्याकरता 13 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. 13 चेंडू 28 धाबा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. थर्ड मॅनच्या दिशेने खेळायचं होतं परंतु बंधू त्या ठिकाणी चेंडूला अडवतायत. 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं 2 षटकं सुद्धा समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 38 धावा. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी हे 2 बॅटर करतायत. आता स्थिती अशी निर्माण झालंय 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. केलाय आता मार्केट आगरी सेनेचा छावायो भारी चंदन सारगावाचा. आगरी सेनेचा छावायो भारी चंदन सारगावाचा. ब्रेक नंतर आपण ओळूया चर्चा करूया दोन्ही टीमशी. 2021 साली विजेतेपद पटकावलं होतं एनसीसी नारंगी बी टीमने ग्रामीण विभागातून आणि इथे उपविजेता तो ठरला होता. दुसऱ्या बाजूला आई जीवदानी घासपाडा टीमला विकेट अजून मिळत नाही. ती प्राप्त करावी लागेल. कल्पेश म्हात्रे आलाय. स्टँड अँड डिलिव्हर. सिक्सर.
2 वेळा फक्त एकेरी धावा आल्यात. म्हणजे धाव गतीचा वेग जर आपण बघितला तर मला वाटतं की चित्त्यापेक्षाही वेगाने धावा येत आहेत. धावसंख्या धावपळकर 44 44. अजून जर आपण विचार केला तर आता 11 बॉल मध्ये 21 धावांची गरज. एज लागलं होतं. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता. एक धाव चौट्या स्वरूपात पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 45 45. टार्गेट होतं 65 या धावसंख्येचं आणि त्याचा पाठलाग अगदी योग्य पद्धतीने होतोय. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅट मधून आगीचे गोळे बाहेर पाडतायत. लेंथ बॉल चेंडू सिलेमोडॉन क्षेत्रामध्ये राहतोय. एक धाव पूर्ण केली सँडी या खेळाडूने. टेनिस क्रिकेटमध्ये गाजलेला खेळाडू आहे. खरं तर अंडरआर्म क्रिकेटचा बादशाह म्हणून त्याला ओळखलं जायचं. परंतु आता ओव्हरआर्म क्रिकेट्समध्ये सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण अनेक मोठे फटके पाहिले. तो खेळाडू नॉन स्ट्राईक इनकडे. स्कोर मूव्स ऑन 46. धावसंख्या 46. फुल टॉस बॉल. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. लॉंग ऑन मध्ये चेंडू येतोय. शतरक्षकाला गुंगारा देत चेंडू सटकतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने आता तो वळतोय आणि इथे बॅटर पूर्ण करतायत 2 धाबा. पूर्णतः दबाव आहे, दडपण आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. धावसंख्या धावपळकर लागली जाते ती 48 धाबा. 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. अजूनही मला असं वाटतं की मॅच मध्ये कमबॅक करेल. 1 ते 2 विकेट मिळाले ना तर दबाव पूर्णतः येऊ शकतोय एनसीसी नारंगी बी टीमवर आणि त्याकरता विकेट प्राप्त करावा लागेल या टीमला. एनसीसी नारंगी म्हणजेच नारंगी गावातून बरेचसे प्रेक्षक सध्या जुडले गेलेत आणि शुभेच्छा देतात आपल्या या टीमला. पुढचा बॉल पुन्हा एकदा खडे खडे चेंडूला उडवलाय. चेंडू सीमारेषे पार. षटकार बिगी. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. स्कोर मूव्स ऑन 54 आणि बॅटर धीरज पाटील हा सध्या तरी खेळतोय 43 वर. काय विस्फोटक रूप धारण केलंय. काय विदारक रूप धारण केलंय या खेळाडूने. 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं त्यांनी हल्ला चढवलाय गोलंदाजावर. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलं होतं. बघितलं आपण. स्कोरी थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एनसीसी नारंगी बी टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला 55 धावा. बिनबाद नाबाद 55. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. चंदनसर नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम विजय मामा चषक 2024. हे आगरी सेनादूतचा अध्यक्ष आमचा कैलास काका. संस्कृती ही टिकवण्याचा इरादा निकटाचा. इरादा निकटाचा. इरादा निकटाचा. एक छोट्याशा ब्रेक नंतर आता पुन्हा वळूया. काय या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज दबाव टाकेल का बॅटरवर. धीरज सध्या चांगले बॅटिंग करतोय. दीपक नावाचा गोलंदाज आला आणि धीरज याचं इथे अर्धशतक होते पूर्ण. वॉट क्लास. अफलातून फटकेबाजी. कालपासून या स्पर्धेमधील हा 3रा असा फलंदाज आहे ज्यांनी अर्धशतक पूर्ण केलंय. धीरज बॅट दाखवा. वाव. आमच्या विजय घरत मामाने हा चषक ठेवलाय मानाचा. बॅटर नेमकी कोणती बॅट वापरतोय कॅमेरामॅन संपूर्ण दाखवतोय या खेळाडूला. बुमरिंग स्पोर्ट्स हा स्टिकर त्याच्या बॅटवर आपल्याला पाहायला मिळतोय. जसं MS धोनी स्पार्टन आणि BAS बास या 2 स्टिकरच्या ज्या असलेल्या बॅट जास्त तो वापरायचा. बीट ऑल स्पोर्ट्स आणि स्पार्टन. कारण सुरुवातीला स्पार्टन कंपनीने MSD सोबत करार केला आणि बघा जो धोनी ज्याला बॅट घेण्याकरता पैसे नसायचे आणि आज मोठा ब्रँड बनलाय त्याच्या आठवणी नुकताच आता ताज्या होत आहेत. फक्त 4 धावा हव्या आहेत. ओ इनसाइड आउट. चेंडूला कव्हरच्या वरून टोवलाय. चेंडू सीमारेषे पार. षटकार. विन. विषय होत नाही आज चर्चेचा. चंदन
कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक. आई जीवदानी घासपाडा या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल आपला आम्ही मनपूर्वक आभार मानतोय आणि आपणास विनंती करतोय की या स्पर्धेची परंपरा आहे. प्रत्येक वर्षी काही ना काही बदल आपल्याला स्पर्धेच्या पारितोषिकांमध्ये पाहायला मिळत आहेत. यंदा डे रनरअप म्हणून एक ट्रॉफी सुद्धा आहे. त्या ट्रॉफीचा सुद्धा उल्लेख मला आवर्जून करावा असं वाटतोय. आई जीवदानी घासपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय त्वरित आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, ज्या ठिकाणी आम्ही लगेचच